भक्तांचा प्रती पाळू करी सदा आनंद विनारी होता दर्शनता दुःख शंभोरती वर्षोणी करुणामी तुझे वावितो वधुता यावे आता मंगलमूर्ति सुंदर तुझी लावी मला लोचणी करुणामी तुझे वावितो वधुता यावे आता धावणी श्री दत्तात्रेय महाराज की जय। मार्गशीर्ष मासाचा औचित्य साधून अगदी कालपासून आपण या श्री दत्त चरित्राला महानुभाव साहित्य वंदनातील असलेली जे सप्त महाग्रंथ आहे त्यातील सैन्यातील वर्णन या महाकाव्याला स्पर्श करत आहोत। आजचा आपला हा दुसरा दिवस। काल आपण ग्रंथकर्त्याचा परिचय त्यांची पूर्वपीठा आपण जाणून घेतली। आज आपल्याला मूर्तिवर्णनाकडे जायचं आहे। मूर्तिवर्णनाकडे जाण्याच्या आधी आपण श्री दत्त चरित्राचं आकलन या ग्रंथामध्ये आपल्याला होणारच आहे। प्रभू श्री दत्तात्रेय महाराजांना भेटलेली जी भक्त आहेत, ज्या भक्तांचा उद्धार श्री दत्त दर्शनामुळे घडलेला आहे, ज्यांचं भाग्य खऱ्या अर्थानं इतकं मोठं होतं की त्यांना साक्षात उभयदृश्य अवतार चतुर्थी पूर्ण परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांचं दर्शन झालेलं आहे। कारण श्री दत्तात्रेयांचं दर्शन अमोघ दर्शन आपण ऐकलेलं आहे, पण अमोघ म्हणजे ज्याचा मोह नाही असतो। खऱ्या अर्थानं त्या दर्शनाने परत त्यांना कुठल्याही भक्तिपथाची कुठल्याही आश्रमयाचरणाची गरज नाही। दर्शनासरशी ते मुक्तिपथाकडे जाऊ शकतात, असं ते दर्शन आहे। आणि म्हणून त्या दर्शनाची अभिलाषा अगदी प्रत्येकाच्या मनामनात आहे। आणि म्हणून महानुभाव पंथाचा विचार केला तर महानुभाव पंथाचा आपण काल ही गोष्ट बघितली की मायबापाने महादाईसाठी ज्यावेळी सर्वज्ञांना घेण्यासाठी या मार्गाशी कवडा त्यावेळेस सर्वज्ञ चक्रवर्ती महाराजांनी सांगितलं होतं की या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आहे। काल आपण पंचकृष्णांचा विचार करत असताना या पंचकृष्ण भक्तिपंथामध्ये पाची अवताराचं नमन पाहिलं होतं। काल कविकर्त्यांनी नमन करताना या ग्रंथाचं वैशिष्ट्य एक वेगळं असं आहे की जेही संत ग्रंथ आहेत किंवा आतापर्यंत झालेले जे काव्यग्रंथ असतील किंवा होणारे आपले कार्यक्रम असतील, काही असेल तर आपण पंचकृष्णांचा जयघोष करतो, पंचकृष्णांना नमन करतो। त्याचप्रमाणे इथं सुद्धा कविकर्त्यांनी नमन केलेलं आहे। परंतु या ग्रंथाचं वेगळं वैशिष्ट्य असं की इथं श्रीकृष्णाला नमन न करता प्रथमतः श्री चक्रपाणी महाराजांना नमन केले आणि म्हणून त्या नमनाच्या काल आपण वेळा पाहिल्या अगदी नागार्जुनापर्यंत, म्हणजे आमच्या आचार्य श्री नागार्जुनापर्यंत कमळावंसा आणि त्यानंतर त्यांच्या ज्या गुरुस्थानी होत्या की ज्यांच्याकडे त्यांना हा प्रधर्म कळाला अशा त्या कमळावंसांचे शिष्य हिरायसा, या हिरायसापर्यंतचा नमनाचा भाग आपण काल बघितलेला आहे। परंतु आज या ठिकाणी मूर्तिवर्णन पाहण्याच्या आधी खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा वहापोल करणं मला तरी गरजेचा वाटतो। कारण दत्तात्रेयाला मानणारे दत्त संप्रदाय म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये अनेक संप्रदाय आहेत आणि मग दत्तात्रेयाचं मूर्तिवर्णन आपल्याला करायचं आहे। मग श्री दत्तात्रेय म्हटलं की मग आता ते एकमुखी का त्रिमुखी हा प्रश्न मनामध्ये उठते। पण आमचं महानुभाव तत्वज्ञान खऱ्या अर्थानं एकमुखी दत्तात्रेयाला मानणार तत्व आहे। मग एकमुखीच का त्रिमुखी का नको या प्रश्नाचं उत्तरे आपल्याला सापडलं पाहिजे। कारण इतर दत्त संप्रदाय जे आहेत किंवा जे दत्तपंथा मानणारे आहेत ते श्री दत्तात्रेयांना मानणारे जे आहेत, म्हणजे अगदी शंकराचार्यापासून श्री दत्तात्रेयांचा सन्मान चालू आहे। अगदी शंकराचार्यांना सुद्धा जगद्गुरू ही पदवी मिळण्याकरता कारणीभूत
ज्यावेळेस शक्तिकांकडनं ज्यावेळेस शक्तिकांना हरवून ज्यावेळेस पूर्णतः काहीच करण्याच्या कामाचे राहत नाही, अशा वेळेला ते श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जातात आणि दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वर दिल्यानंतर ते ज्यावेळेस पुन्हा चर्चेला बसतात त्यावेळेस ते त्या चर्चेमध्ये त्यांचा विजय होतो आणि त्यावेळी त्यांना वर दिल्यानंतर तू जगन्मान्य होशील म्हणून जगद्गुरू शंकराचार्याचे एक पीठ माऊलीला सुद्धा आहे. म्हणजे शंकराचार्य असतील, द्वैतवादी असतील, अद्वैतवादी असतील, नाथ संप्रदाय असेल, पण गोरक्षाची कथा सुद्धा सह्याद्री उरणकर आपल्याला आपल्या ऐकवणार आहे की नाथपंथाने सुद्धा दत्तात्रयाला प्रमुख मानण्याचं कारण काय? कारण गोरक्षाला खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रय प्रभूंची भेट झाली, जी साक्षात्कार झालेला होता, ती कथा पुढे येणार. म्हणून नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, त्रिमुखी मानणारे अनेक संप्रदाय आहेत. दत्तात्रयाला प्रमुख आपणच मानतो असं दत्तात्रयाला प्रमुख मानणारे अनेक. मी तुम्हाला काल ती गोष्ट सांगितली की श्रीकृष्ण आणि दत्त हे जगन्मान्य अवतार. अगदी श्रीकृष्णाचं नाव घेतलं, श्री दत्तात्रयाचं नाव घेतलं तरी सुद्धा अगदी तुमच्याकडे लोक आकृष्ट होतात. ते म्हणतात आम्ही सुद्धा दत्तमार्गी आहोत, आम्ही सुद्धा कृष्ण उपासक आहोत. परंतु मानण्याचा भेद खऱ्या अर्थाने कुठला आहे तर ते श्री दत्तात्रयांना असेल, कृष्णाला असेल की विष्णूचा अवतार मानतात. आणि आपलं तत्व, आपलं शास्त्र अभ्यास, आपले पूर्वज खऱ्या अर्थानं म्हणण्यापेक्षा आपण ईश्वर अवतार आपल्याला शिकवत असताना श्री दत्तात्रयाचा अवतार हा पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा अवतार, तो विष्णूचा अवतार नक्कीच नाही. त्रिमुखी मानण्याची ही परंपरा आहे. कारण ईश्वराचा अवतार होण्याकरता अगदी साधारणतः असे चक्रधर महाराजांची जी सूत्रपाठ आहे त्या सूत्रपाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये स्वामींनी सांगितलं की इथं मनुष्य वेशधारी होतो. मग मनुष्याचा जर वेश धारण करत असतील, मग मनुष्याचा वेश धारण केल्यानंतर त्या मनुष्याला कुठेतरी 3 तोंड आहेत का? 3 तोंडाचा माणूस कुठे जन्माला येऊ शकतो का? नाही. मग परमेश्वर असं 3 मुख घेऊन किंवा 3 तोंड घेऊन का जन्माला येते? खऱ्या अर्थानं तिथं ती भावना करतली की त्रिमूर्ती, त्रिमुख म्हटलेलं नाही आहे, त्रिमूर्ती. ती कथा तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की ज्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश माता अनुसूयेचं सत्व घेण्याकरता या भूतलावरती येतात. त्याचे मागचं कारण दत्तात्रय बालकेमध्ये लिहून जातं की श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा जन्म आपल्या अनुसूयेच्या कुशी झालेला आहे. इकडे जन्म झालेला आहे, त्यांचं सेन ऋषी हे नामकरण केलं गेलेलं आहे. आणि अगदी 4 ते 5 वर्षाची बाल होती या अत्रि ऋषींच्या त्या पर्णकुटीमध्ये खेळत असताना एक दिवस अचानकच या तिन्ही देवलोकांचं, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने या सृष्टीची एकाकडं संहार आहे, एकाकडं प्रजनपाल आहे, एकाकडं उत्पत्ती आहे, असे ते ब्रह्मा विष्णू महेश हे तिघच्या तिघही देवता अवतार, हे देवता आहेत, हे परमेश्वर. आणि म्हणून नारद मुनीच्या सांगण्यावर या तिघांच्या ठिकाणी कलह लावला गेलेला होता. कारण ज्यावेळेस नारद मुनीची स्वारी ज्यावेळेस अत्रि मंदिरामध्ये येते, अत्रि ऋषींच्या पर्णकुटीकडे येते, त्यावेळेस अत्रि ऋषीला एक साक्षात्कार झाला किंवा भास झाला की अनुसूया मातेच्या पायामध्ये जी पैंजण आहे, पुतळी आहे, त्या पुतळीच्या ठिकाणी या तिन्ही देवपत्रे आहेत, सावित्री, उमा, हे तिन्ही देवपत्न्या अगदी त्यांच्या त्या पायामध्ये लोळण घेताना त्यांना तो साक्षात्कार झाला होता. आणि मग तो त्यांनी जसाच्या तसा परत या तिन्ही लोकांच्या धामाला जाऊन सांगितलं. मग ते पार्वतीकडे गेले, तिथं सांगितले म्हणजे तुझा पती या जगाचा संहारक आहे आणि तुझी पायामध्ये पुतळी बांधून त्या अनुसार करते, ती एवढी परदेवता आहे का, ती एवढी सत्य आहे का? ही चुगली, ही कट तिथं लावून टाकली. जे पार्वतीच्या डोळी सांगितलं तेच अगदी ब्रह्मलोकात जाऊन सावित्रीलाही सांगितलं, तेच वैकुंठाला जाऊन विष्णू लोकात लक्ष्मीलाही सांगितलं. आणि मग तिन्ही पत्न्यांना सांगितल्यामुळं तिघी अगदी रुसल्या आणि रुष्ट होऊन आपापल्या अंतपुरात जाऊन बसल्या. तिन्ही देव आपापल्या व्यापारावर ज्यावेळेस वापस आले त्यावेळेस हात येऊन पाहतात महादेवाच्या इथे तोच प्रकार, पार्वती रुसून बसलेली आहे. ते म्हणले का हो, ब्रह्मेच्या इथे तोच प्रकार, ब्रह्मदेवाकडे ती सावित्री रुसून बसलेली आहे, विष्णूकडेही तोच प्रकार. आणि मग विष्णुदेवाने विचार केला की आता याचा आपल्याला उलगडा जर करायचा असेल तर आपण आता कैलासाला गेलो पाहिजे, महादेवाकडे गेलो पाहिजे. मग ते महादेवाच्या घराकडे जाऊन पोहोचले, त्या कैलास पर्वताकडे जाऊन पोहोचले. तिथं जाऊन सांगितलं म्हणजे असं असं झालेलं आहे. नेमका असा कुठला जीव या भूतलावरती अवतरित झाला की आपल्या तिघांच्याही पत्न्यांना त्यांनी पायाला रोवून ठेवलेला आहे. महादेवाने सांगितलं आमच्याकडे तीच परिस्थिती आहे. म्हटले आता उत्पत्ती करणारी ब्रह्माची आहे, चला आपण ब्रह्मलोकात. दोघंच्या दोघं ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचले आणि ब्रह्मदेवाची अशी कथा सांगितली. ते म्हणजे आमच्याकडे तोच प्रकार आहे, मलाही माहीत नाही.
नेमकं असं कोण जन्माला आलं पाहिजे? अनुसूया नाव त्याचं सांगितलं जातं, अनसूया. जिथं असूया नाही ती अनुसूया. अनुसूया शब्दाचा जर आपण खऱ्या अर्थानं फोड केली ना तर असूया नाही ती अनुसूया. अशी ती अत्रि ऋषीची पत्नी अनुसूया जन्माला घातलं कोणी? हिचं सत्व आपण घेतलं पाहिजे. हिचं सत्व, हिचं प्रत्युत्तर भंग पावल्याशिवाय घरामध्ये शांतता नांदणार नाही. आता तुम्ही सर्व प्रापंचिक आहात त्यामुळे तुम्हाला ते सांगायची काही गरज नाही. कारण घरातले गृहमंत्री जर स्वस्त असतील तर घर स्वस्त, नाहीतर मग घर बिघडत असतं. आणि मग तिघांनी देवाने विचार केला आणि मग तिन्हीच्या तिन्ही देव भूतलावरती अत्रि ऋषीच्या मंदिरामध्ये येतात. आणि इथं आल्यानंतर त्यांनी रस्त्याने येताना ते दगड आणलेले आहेत, गारा आणलेल्या आहेत. या गारेचा आम्हाला भात शिजून दे असे 8 अनुसूया मातेला. अनुसूया मातेने हातात घेताना विचार केला की तर दगड आहे, पाषाण आहे, याचा भात कसा होऊ शकतो? पण नक्कीच यांच्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये नक्की कुठेतरी देव अवतार असले पाहिजे, कुणीतरी सत्वस्थ पुरुष असले पाहिजे. ती माझी परीक्षा घेत असते. आणि म्हणून तिने आपल्या परब्रह्माचा, परमेश्वराचा धावा केला, श्री दत्तात्रय महाराजांचा धावा केला आणि क्षणार्धात त्या पाषाणाचा भात तयार झाला. अगदी त्या झाकणाकडे सहज उतरून आमच्या सैन ऋषींनी म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी खेळत खेळत जाऊन त्या झाकण उघडलं आणि त्या पात्र्यात पाहिलं तर तिथं भात तयार झाले. आता इथं आडणी टाकली की पाषाणाचा भात करायचा आहे. ही आडणी तर ही पूर्ण झाली. अतिथी निघून जाणार नाही, अतिथीला भोजन भेटणार आहे म्हणजे सत्व राखलं नाही. मग आता सत्व हरायचं कसं? मग ठिकाणी परत आड टाकली. म्हटलं आम्हाला विवस्त्र होऊन या ठिकाणी भोजन वाढायचं. आणि माणूसाहेब माझ्याला पुन्हा संकट पडलं. मी पतिव्रता आहे, पण पुरुषापूर्वी विवस्त्र व्हायचे कसं? मी जर विवस्त्र झाले तर माझं प्रकृता भंग पावेल, माझं सतीत्व भंग पावेल. आणि ते श्री दत्तात्रय महाराजांचा धावा करायला सुरुवात केली, परमेश्वराचा धावा करायला सुरुवात केली. आणि तिथं खेळत असलेले सैन ऋषी म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराज सहज तिथं खेळत खेळत आले. तिन्ही देवांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिघच्या तिघही बालक त्यांचं निर्माण. मग तिघं बालक तिथं तयार झाले. आणि मग बालकाच्या पुढे माता लग्न असली काय आणि वस्त्रामध्ये असली काय, तिथं विकारला विषयच नाही. आणि मग तिन्ही देवांना माझ्यावरती घेऊन अनुसूया मातेने अगदी पूजन दिलेलं आहे आणि पाळण्यामध्ये घालून दोरे हाताला सुरुवात. अत्रि मुनी कुठेतरी तपश्चर्येला होते. ते त्यांचं स्नान उरकून, त्यांचं तप उरकून, जप उरकून वापस आले. पर्णकुटीत पाहतात तर 3 पारणे आणि पाळण्याला दोरी घेऊन अनुसूया माता हलवत आहे. ते म्हणजे झालं काय? ते म्हणजे तुम्ही जे अतिथी माझ्याकडे पाठवले होते त्या अतिथीने अशी आग टाकली, पण आपल्या सैन्य बाळाने मला त्यातून वाचवलं. गाडाचा भात झाला. हा सैन साधा नाही, पाषाणाचा भात झालेला शेंगाच्या कृपेने. आज याच शेंगाच्या कृपेने ही देव ब्राह्मण असलेली मनुष्य बालरूप झालेली मलाही कळत नाही हे अगम्य घडलं कसं. आणि आमच्या मातेने ही कथा अत्रि ऋषींना सांगून टाकली. आणि आमच्या अत्रि ऋषींनी सुद्धा ध्यानस्थ त्या गोष्टी बघितल्या. हे बालक नाही आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि मग अत्रि ऋषी ध्यानस्थ ती गोष्ट पाहिल्यानंतर मग इकडं पुन्हा ही कथा घडल्यानंतर नारदमुनीचं परत एकदा पुन्हा भूलोकावरती आगमन झालं. येऊन पाहतात तर हे पाळण्यावरती झोका चाललेला आहे, कारण कलर लावलेला होता. ज्याने कळ लावलेली असते त्याला ती गोष्ट पाहावी लागते. कसं काय झालं, आपण लावलेली कळ लागली का नाही, भांडण चांगलं झालं का नाही, येऊन पुन्हा पाहावंच लागतं. पुन्हा नारदमुनीचं आगमन झालं. नारदमुनी वापस आले आणि वापस आलेल्या नारदमुनीने ज्यावेळेस ती गोष्ट पाहिली त्या इथं तर काहीच नाही, सगळी शांतता आहे. ज्यांना सत्व घेण्याकरता पाठवलं होतं ते पालक झाले. किती सत्व आहे अनुसूयाचं. परत वरती स्वर्गलोकात गेले, कैलासात गेले, ब्रह्मलोकात गेले आणि परत सांगितलं ती अनुसूया सोपी नाही आहे. तुमच्या पतीला त्यांनी बालक करून टाकलं. कथा सांगते 6 महिने या घटनेला झालेले आहे. आणि मग या तिन्ही देवपत्न्याखाली आल्या, अनुसूया मातेला शरण गेल्या आणि त्यांना त्या म्हणतात की आमचे पती आम्हाला द्या. अनुसूया माता म्हणली, बाई तुम्ही देवाच्या पत्न्या, तुम्ही काही माणसाच्या नाही. प्रय उत्पत्ती संवाद करू शकणारे जे देव लोक आहेत त्यांच्या तुम्ही पत्न्या, सामान्य माणसाच्या पत्न्या नाही. आपापले पती ओळखून घ्या. गेल्या तिघी पाळण्याजवळ गेल्यानंतर सावित्री पाळण्याजवळ गेली. विचार केला तर माझा हातात आला तर माझा तर तिथं ब्रह्मा आहे. लक्ष्मी पाळण्याजवळ गेली, तिने विचार केला विष्णूच्या माझ्या हातात ब्रह्मा आला तर मग. आणि मग त्यांच्याकडे ते शक्य होईना आणि म्हणून त्या शरण आल्या. त्यावेळेस त्या अनुसूया मातेने पुन्हा सिंहबाळाला बोलवलं म्हणजे दत्तात्रय प्रभूंना. आणि त्या दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं की सृष्टी रचनेच्या काळाला यांचं मुंजीवंदन लागले. ते मुंजीवंदन इथे करून आणि मग ते आमंत्रण दिल्या गेला ऋषीच्या मार्फत. सर्व ऋषी लोक तिथं आले. तिथं या तिन्ही देवाचं मुंजीवंदन झालं आणि मुंजीवंदन झाल्यानंतर भोजन सोहळा संपला.
आणि भोजन सोहळ्याच्या नंतर हे तिन्ही देव, दत्त म्हणजे देणे आणि आत्रेय म्हणजे आत्रेयाविषयीचा मुलगा, असं ते दत्तात्रेय नावाने तिथं झालेलं आहे. आणि मग तिन्ही देवाने सुद्धा केलेल्या त्या प्राश्चिताची क्षमा मागितली आणि आमच्या मातेकडून वर घेतला की आम्हाला सुद्धा तुझेच पुत्र मानले. मग तिन्ही देवाला तिचेच पुत्र मानले जातात. पण ते तिन्ही मुख एकत्र कधी झाले याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. पण दत्तात्रेय त्रिमुखी नाही आहे, दत्तात्रेय एकमुखीच आहे. कारण आपल्याला रौळव्यासाने ती गोष्ट सांगितलेली आहे, एक मूर्तीवरून आपल्याला करायची आहे तसं दत्तात्रेयाचं. आणि म्हणून रौळव्यास काय म्हणतात, जो शुद्ध चैतन्याची शोभा परमानंदाची प्रभा तो मुखचंद्र श्री वल्लभा कैसा सांगू. इथं सांगताना रौळव्यास सुद्धा ते सांगतात की तो मुखचंद्र, इथं ते कुठं म्हणतात ते मुख आहे ते म्हणतच नाही. अगदी त्यांनी तर त्या मुखचंद्राचं ते दत्तात्रेय महाराजांचं वर्णन करण्याकरता सांगितलं की माझ्याजवळ शब्द शिल्लक नाही आहे, कारण मी त्याची दत्तात्रेयाचं मूर्तीवर्णन तुम्हाला सांगायचं आहे. ती मूर्त कशी होती, जो ज्ञानशक्ती आद्य निरुपम आत्मवेद आर्तचक्रा प्रतिपाद्य मुखचंद्र तो सकळ लावण्याचा सार नासा रूप सौंदर्यकार की सुगंधी विवर प्राणवशी कमळ प्रभा कैसी फांकी जो मुखावरी झळके लंब श्रोयदैनिके शोभत असे. आणि जे अशी अत्यंत शोभायमान असलेली ती जी मूर्त आहे त्या मूर्तीचं वर्णन मी अगदी शब्दात करू शकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थात या रौळव्यासाच्या वर्णनावरून असं वाटतं की दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा देवता अवतार नाही, हा परमेश्वर अवतार आहे. हा पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा उभयदृश्य अवतार आहे. आणि म्हणून त्या अवताराचं ती मूर्ती आपल्याला आठवायची आहे. तुम्ही आपण बघताना बघितलं की नाथ संप्रदायाचे प्रमुख दत्तात्रेय आहे, दत्त संप्रदायाचे प्रमुख दत्तात्रेय आहे, पण ते त्रिमुखी नसून एकमुखी आहे. ही मान्यता तोपर्यंत आपल्या मनात दिसणार नाही तोपर्यंत दत्तात्रेयांचं मुखचंद्र, दत्तात्रेयांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर साकारणार नाही. ही तीन मुख एकत्र येण्यासुद्धा तशीच कथा पुढे घडलेली आहे. ती कथामध्ये पुराणामध्ये येत नाही, पण पुढं ज्याची सिंहस्थ पर्वणी चालू आहे ना आपल्या नाशिकला, नाशिक जवळ आहे आपल्याला, या सिंहस्थ पर्वणीमध्ये दोन पंथ होते. म्हणजे अगदी आमच्या चरित्राच्या कालखंडामध्ये सुद्धा हे दोन पंथ खूप प्रचलित होते. एक शिवपंथ आणि दुसरा वैष्णव पंथ. शिव म्हणजे जे शिवाचे उपासक आहे, वैष्णव म्हणजे जे श्री रामाचे किंवा विष्णूचे उपासक आहे तो वैष्णव. या दोन पंथांची तिथं एकत्रीकरण असायचं. अगदी पेशवे काळातली ती घटना आहे. रामकुंडाची निर्मिती सुद्धा पेशवे काळातच झालेली आहे. आणि दोघं स्नानाला सिंहस्थ कालामध्ये गंगेवरती असायचे. आणि या दोन्ही पंथांचं भांडण मिटवण्याकरता नरहर सोनाराची मध्यस्थी घेतली गेली. नरहर सोनार हा शिवपंथी होता, तो महादेव उपासक होता. परंतु एका विष्णू पंथाच्या माणसाने या नरहर सोनाराकडे गेला आणि सांगितलं म्हणजे मला विष्णूला म्हणजे विठोबाला पंढरपूरच्या करगोडा करायचा. त्याने सांगितलं बा ते मी येऊ शकत नाही तिथं, कारण इतकं वय होते दोन पंथामध्ये. ज्या देवतेचा मी उपासक आहे त्या देवतेचाच मी भजन करेन, ज्या देवतेचा मी उपासक नाही त्या देवतेच्या मंदिरात सुद्धा जाणार नाही, त्या देवतेचं मुखही मी पाहणार नाही. मी शिव उपासक आहे, मी तुमच्या मंदिरात येणार नाही, मी काही विठोबाचं तुम्हाला कशाला पाहू. ते म्हणजे बाबा तुला नाही पाहिजे तर नको पाहू, तुझ्या डोळ्याला पट्टी बांधून टाकू आम्ही, पण माफ, कारण तुझ्यासारखा कुशल कारागीर महाराष्ट्रात कोणीच नाही. आणि म्हणून तुझ्या हाताला मला तो करदोडा करून घ्यायचा आहे. आणि म्हणून तो करदोडा करण्याकरता ज्यावेळेस नरहर सोनार तिथे गेला आणि त्यावेळेस त्यांनी त्या विठ्ठल मूर्तीला असा वेढा टाकला, त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्याला ते पिंडीला वेढा टाकण्याचा भास होता आणि ती पिंडी त्याला डोळ्यासमोर साकार झाली. आणि मग ही दोन्ही पंथ एकत्र यायला सुरुवात झाली. आणि म्हणून माझं तरी वैयक्तिक मत आहे त्या कथेच्या नंतर की खऱ्या अर्थाने दोन पंथ एकत्र येण्याकरता त्रिमूर्तीची निर्मिती झालेली आहे. शिव आणि वैष्णवाला एकत्र येण्याकरता ब्रह्माची मंदिरं महाराष्ट्रातच काय भारत भूतलावरती कुठेच नाही आहे, पण वैष्णव आणि शिवाची मंदिरं प्रत्येक ठिकाणी आहे. आणि म्हणून या दोन्ही पंथाला एकत्र येण्याकरता त्रिमूर्तीची निर्मिती आहे. म्हणून त्रिमूर्ती खऱ्या अर्थानं शास्त्र तत्वज्ञानानुसार त्रिमूर्तीला कुठेही असा आधार आपल्याला मिळतो. आणि म्हणून आपल्याला जी भजनं करायची आहे, आपल्याला जे पूजन करायचं आहे, आपल्याला जे ईश्वराला शरण द्यायचं आहे ते फक्त एका ओंकाराला द्यायचं आहे. आणि म्हणून जो चैतन्य विसावा सकळ देवताचा परदैव तो अवतरला जीवाच्या कणवा ऋषी वंशी. असा जो खऱ्या अर्थानं चैतन्याचा विसावा आहे, चैतन्य मायेपलीकडचा जो विसावा आहे, तो सकळ देवतांचे परदैव, तो सकळ देवताचं परदैवत तो आहे. तो अवतरला जीवाच्या कणवा ऋषी वंशा, जो परब्रह्म चंपकाच्या काळात दिव्य प्रेमाचा पुतळा ना तो सर्व सुखाचा एक वेळा जीव देवतासी. तो परमेश्वर कसा आहे
की तो सगळं सुखाचा एकोळा आहे. मग तो जीवालाही तसाच आहे, देवतेलाही तसाच आहे. जीव आणि देवतेमध्ये त्याला भेद नाही, तो दोघांनाही सारखा आहे. कारण तिथे आपल्याला सुख सोहळा साजरा करायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, त्याची मूर्त आठवायची आहे. मग त्याची मूर्त आठवताना आपल्याला होणारा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. ती मूर्त आपल्याला नाही दिसू शकत. आमची मूर्ती वर्णन करायला सुंदर शब्दामध्ये सांगायचे. पाहतो चरित्राचा अभ्यास आपला झालेला आहे. पाटोद्याला ती श्रीमूर्त ज्यावेळेस त्या राह्या भक्तांना पाहिली त्यावेळेस तो राह्या भक्त त्या देवाच्या श्रीमूर्तीकडे पाहून काय म्हणतो, हा राह्या भक्त म्हणजे खऱ्या अर्थानं एक गवळी आहे. त्याच्याकडे भरपूर अशी जनावर होती, म्हशी होत्या, गायी होत्या, त्याचं दूध विकायचा याचा व्यवसाय झाला. आणि मग तो सकाळी सकाळी स्वामीला दूध देण्याकरता जायचा. आणि एक दिवस ज्यावेळेस तो दूध देण्याकरता तिथं पोहोचला त्यावेळेला नेमकं आमच्या स्वामींच्या अंगावरती फक्त एक उपर्ण होतं. आणि राह्या भक्त आला म्हणून स्वामी उठायला गेले आणि अंगावरती ते उपर्ण सहज त्याच्याकडून पडलं. आणि त्या अंगकांतीकडे पाहून राह्या भक्त काय होतो, ठेवी ठेवी का देवा गवळे फिटू दे डोळ्याचे पारणे. कारण आमच्या स्वामींची अंगकांती तशीच होती. हा तर मल्ल होता ना, गवळी असल्यामुळे हा मल्ल होता. याने अशी कधीच ती अंगकांती पाहिली नव्हती, जी अंगकांतीत दिव्य अशी प्रभाव टाकत होती. आणि म्हणून त्या श्री दत्तात्रयाची मूर्त आठवताना सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. ती मूर्त आपल्याला डोळ्यामध्ये साठवता आली पाहिजे. कारण ज्या मूर्तीमध्ये खऱ्या अर्थाने तो परमात्मा उरलेला आहे. चिदाती ब्रह्म हरे ब्रह्म तेथे त्याची गिरिमा ते पदाची महिमा वेदमुक्ती. आणि म्हणून असा जो चिदाती परब्रह्म परमेश्वर आहे, जो परमेश्वर आहे तो तया ऐश्वर्याची गिरिमा ते पदातीत महिमा वेदमुक्ती. परिये चिदाती सगळे श्रीमंत बोली फळे अज्ञान म्हणे आचारले बोली दे कैसी. जर त्यांना खऱ्या अर्थानं ब्रह्मा विष्णू महेशाच्या मूर्तीपर्यंत आपल्याला शोधायचं असेल तर इथं पुढं कविकार आपल्याला काय सांगतात की अज्ञान म्हणे आचारले ते चितिमंत बोले फळे. कारण इथपर्यंत होणारी जी वैकुंठापर्यंतची फळ आहे ती चितिमंत आहे, तिथून वापस येता येत नाही. आणि परमेश्वराचं तर कसं आहे पहा तुम्ही, सकाळी भगवद्गीता गीता जयंती आपण केली आहे. गीतेमध्ये द्वारकादशीने सुद्धा ते तत्व आपल्याला सांगितलं आहे की अब्रह्मा भुवनालोका पुनरावृत्ती अर्जुन मामू प्रत्येक पद्य पुनर्जन्म. माझं जे धाम आहे ना अर्जुना हे अब्रह्मा भुवनालोका, ब्रह्मलोक जो आहे त्या ब्रह्मलोकाच्या पलीकडे असलेलं जे भुवन आहे ते माझं धाम आहे. अब्रह्मा भुवनालोका पुनरावृत्ती अर्जुन मामू प्रत्येक पद्य पुनर्जन्म नाही. तू एकदा जर मला शरण आलास तर तुला पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही, असं परमेश्वराचं नाव आहे. आणि इथं जर आपण या ब्रह्म्याला महेशाला विष्णूला जर कधी दत्तात्रयाचा अवतार मानला, विष्णूला जर दत्तात्रयाचा अवतार मानला तर ते वैकुंठ कसं आहे की चितिमंत फळ आहे, तिथं वापस यावं लागणार. हे आपणच नाही, ज्ञानेश्वर बाबूंनी सुद्धा ज्ञानेश्वर किती गोष्ट सांगून टाकलेली आहे. तया इंद्रपणाची युती उतरे सवेची ती मागाने. विष्णू कसं आहे की तिथं गेल्यानंतर पुण्याची पावती सरे सवेची येऊन आली ती मागावे. तुमचं पुण्याचं गावडं संपलं की परत तुम्हाला इकडे यावं लागणार. हे तर जीवाच्या बाबतीत आहे. पण जय विजयाची कथा सुद्धा आपल्याला लक्षात आहे. जे विष्णूचे द्वारपाल आहे ते जय विजयाला सुद्धा मृत्यू लोकात यावं लागलं. कारण या ब्रह्म्याची जी मानसपुत्र आहेत सनक संतादी यांना एकदा वैकुंठ धामाला विष्णू धामाला जायचं होतं आणि विष्णू धामाला जाण्याकरता जातात त्या जय विजयाने त्यांना अडवलं. आणि अडवल्यामुळे सनक संतादिकांना तो राग आला की आम्हाला अडवलं, आम्ही कोण आहेत माहीत नाही, आम्ही ब्रह्म्याची मानसपुत्र सनक संतादी आणि आम्हालाही अडवतात. आणि म्हणून त्यांनी तिथं त्यांना शाप देऊन टाकला की तुम्ही मृत्यू लोकात चाल. आणि मग जय विजय घाबरले आणि घाबरलेल्या जय विजयाने क्षमा याचना करून त्यांच्या ठिकाणी शरण येऊन त्यांच्याकडनं उत्शाप मागून घेतला. आणि मग त्यांना या सनक संतादिकांनी उत्शाप दिला होता की सकारात्मक भक्ती करा तर 3 जन्म होतात, आणि सकारात्मक भक्ती कराल तर 6 जन्म होतात, आणि नकारात्मक भक्ती कराल तर 3 जन्म होतात. आणि मग यांनी नकारात्मक भक्ती चालू केली. पाहतो हिरण्यकश्यप विष्णूचा विरोध सुरू झाला, रावण कुंभकर्ण विष्णूचा विरोध सुरू झाला, शशिपाळ वक्रदंत इथेही श्रीकृष्ण भगवंताचा विरोध आहे. आणि मग 3 जन्माच्या त्याचा उद्धार झाला आणि मग ते खऱ्या अर्थाने विष्णू द्वाराला पोहोचले. मग विष्णूच्या द्वारपालाची जर ही गती असेल तर आपल्यासारख्या सामान्य जीवाची काय आहे. म्हणून ते फळ कसे सांगतात ते परिये चिदादी फळे चितिमंत बोली फळे अज्ञान म्हणे आता गळे बोले कैसे. आणि म्हणून अशा त्या चितिमंत फळाला आपल्याला जायचं नाही तर त्या परमेश्वराची जी
श्रीमूर्त आहे ती आपल्याला आठवायची आहे. आणि म्हणून त्या श्रीमूर्ती कशी आहे म्हणून ते आपल्याला पुढील ओव्यामध्ये सांगताय. कारण ती श्रीमूर्त आठवण्याकरता इतकं सोपं नाही. ती मूर्त आपल्याला आठवायची आहे आणि मग ती मूर्त आठवण्याकरता खऱ्या अर्थात परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला आठवता आलं पाहिजे. आणि मग त्या परमेश्वराचं स्वरूप आठवण्याकरताची ज्या ओव्या आहेत त्यांनी पुढे घेऊन टाकलेल्या आहेत. तसा हा सह्याद्री वर्णन ग्रंथ 2-4 दिवसात संपणारा ग्रंथ नाहीच आहे. याच्या एका वेळेवर बोलावं तितकं थोडंच आहे. पण आपल्याला जेवढं स्पर्श करता येईल तेवढा करून राहिलेला भाग आपण नंतर बघणारच आहोत. आणि म्हणून हे जे मूर्तीवर्णन आहे की ते मूर्तीवर्णन शोधत असताना त्यांनी त्या मूर्तीवर्णनाची पहिली ओळ आपल्याला सांगितली की जो चैतन्याचा विसावा सकळ देवताचा परदेव तो अवतरला जीवाच्या कण्वा ऋषी. की जो चैतन्याचा विसावा, चैतन्य मायेच्या पलीकडे असलेला जो विसावा खऱ्या अर्थाने जीवाचा तो विसावा आहे. कारण चैतन्य मायेच्या पलीकडे गेल्यानंतर जीवाला परत एकदा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या सृष्टी चक्रात येण्याची गरज नाही. तो परमेश्वराच्या श्रीचरणाजवळ गेला म्हणजे जीवनमुक्तीच्या राडगाड्यात मुक्त होणार आहे. मोक्ष म्हणजे मुक्ती खऱ्या अर्थाने त्याला मिळणार आहे. म्हणून सगळं देवतांचे परदेव तो ऐकवला जीवाच्या कर्मा. ही चैतन्य कनकाचा लांब दिवा त्रिवंशानंद पुळेवा ही स्वयंप्रकाश अखंडला ठेवा जोधनाचा. तो कसा आहे की चैतन्य कनकाचा लांब दिवा. त्या चैतन्याची जी कडक आहे त्या चैतन्याचा जो मार्ग आहे त्याचा तो लांब दिवा आहे. मंदिरांमध्ये असतो लांब दिवा नाही का, अशी साखळी लावलेली असते आणि त्याला खाली दिवा लावलेला असतो. तसा हा लांब दिवा आहे. तिथून या जीवाला घेण्याकरता तो या ठिकाणी या भूतलावरती आलेला आहे. अत्रिवंशानंद कुळेवा तो अत्रि ऋषींच्या कुळामध्ये आलेला आहे. ही स्वयंप्रकाश अखंड आपला केवाची उद्धरणाचा. परमेश्वर स्वयंप्रकाश आहे. आणि ती गोष्ट आपण पाहिली जानोपाध्यायच्या लेणे. जानोपाध्याय ज्यावेळेस आमच्या सर्वज्ञ चक्रधर महाराजांना भेटण्याकरता वेरूळला जाऊन पोहोचले त्यावेळेस मनामध्ये ती भावना करतात. अंधारामध्ये बसलेल्या आमच्या स्वामींची ती श्रीमूर्त डोळ्याला फारसं दिसत नाही. आपणही असं अगदी गडबडीत बाहेरून जर आलो आणि त्या घरामध्ये अंधार असेल तर आपल्याला काहीच दिसत नाही. चांगदेवाचे जानोपाध्याय तसंच झालेलं असावं. आणि म्हणून ते ज्यावेळेस येतात त्या वेरूळच्या त्या लेण्यांमध्ये स्वरूपांना शोधत त्यावेळेस त्या अंधारामध्ये त्यांना स्वामी दिसत नाही. आणि ते मनामध्ये विचार करतात की पैसा जर कधी दिवा पाजळली तर मला स्वामींची श्रीमूर्त पाहता येईल. आणि मग तिथं त्यांच्या मनात असा विचार होतो न होतो तो सर्वांची त्या वर्णपट्टीमध्ये त्या गुंफेमध्ये लक्कासा प्रकाश पडतो आणि मूर्त दिसायला लागते. तिथं आमचे स्वामी म्हणतात की बटिका देव काही परप्रकाश, देव स्वयं प्रकाशक. खऱ्या अर्थात परमेश्वराच्या अंतरामधून तो प्रकाश बाहेर येणार आहे. परमेश्वराला कुठल्याही दिव्याने कुठल्याही लाईटाने कुठल्याही उजेडाने पाहू शकत नाही आपण. तो स्वयंप्रकाशक आहे. आणि म्हणून आपला तिथपर्यंतचा खऱ्या अर्थाला अधिकार झाला पाहिजे. आपला तिथपर्यंतचा अधिकारच होत नाही. पाहतो अगदी सुंदर मूर्तीवर्णन आहे. देवपूजेमध्ये म्हणतात आमची जुने गुरु सुद्धा म्हणायची बहुसृष्टीचा मी अन्याय म्हणून झाला उदास कशी पाहिना माझी वस पुन्हा पुन्हा मज ज्ञान दिधले मी दवडिले तयास नाही मोडिले बसवास गुरुवचनाचा भंग केला तोही झाला उदास आता मी करू कवनाची अस सुंदर मूर्त श्री दत्ताची दावा मजलोचनी कशी बाखंत धरली मनी. कारण हा जो जीवात्मा आहे हा भूसृष्टीचा अन्याय. त्या जीवात्म्याला खऱ्या अर्थाने ईश्वराची मूर्त दिसण्याकरता या गुरुवचनाच्या मार्गावर चालवलं. त्या नामस्मरणाच्या लाकड्या इतक्या वावायला लागणार आहे की त्या नामस्मरणाच्या लाकड्या वाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं तो परमात्म्याचं स्वरूप दिसण्याचा आम्ही कुठेतरी परदैव जोडणार. असं आम्हाला ते सहजासहजी दिसणार नाही. आम्हाला काही आज सांगितलं का अगदी ती गोष्ट आपण सकाळी सुद्धा पाहिली. कारण हे ज्ञान प्रत्येक वेळेस सांगितलं गेलेलं आहे. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा भगवंत द्वापार श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा ती गोष्ट सांगून टाकलेली आहे. इमं व्यवस्थते प्रोक्तवान हमवयो विवस्वा मनवे प्राह मुनी इच्छा कवे. की अर्जुना मी तुला हे आधी सांगत नाहीये. हे मी विवस्वाला सांगितलं, हे मी मनुला सांगितलं. मी पूर्वीपासून हे ज्ञान सांगत आलो. मग तुमचं आमचंही तसंच आहे. आम्हालाही प्रत्येक वेळेला हे ज्ञान मिळालेलं आहे.
परमेश्वराचं संविधान मिळालेलं आहे, त्याच्याशिवाय आपलं इतकं भाग्य नाही की आपण या पथात जाऊ शकतो, ईश्वराचं नाव घेऊ शकतो, म्हणजे आपण कुठेतरी होतो. परंतु आपण आपल्या ज्या दोष होते, बहुसृष्टीचा मी अन्याय, आणि सृष्टीमध्ये आपण जे जोडलेले दोष आहेत त्या दोषापोटी आपल्याकडे पाहिजे तसा धर्म घडत नाही, पाहिजे तसं स्मरण घडत नाही. कारण आपण अविधिनी राहतात. स्मरणाला बसल्यानंतर सुद्धा आपल्याला जांभळ्या येतात, आपल्याला देव आठवत. स्मरण करायचं आपण ठरवतो, नाही आता उद्या सकाळपासून बाबा काही झालं तर उद्या सकाळी 4 वाजेपासून आम्ही उठणार, स्मरण करणार. एक दिवस कसे तरी 4 वाजता उठतो, दुसऱ्या दिवशी नाही, त्या सकाळी उठतो. बाबाचं काय, बाबा करते का? बाबा आले तेवढ्या पुरतं असतं, त्यानंतर आपण विसरत असतो. पण आपण अविधिनी राहतो. श्री दत्तात्रयांची महिमा चाललेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये वाटतं, मी मगाशी सांगितलं की श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन कसं आहे की दर्शनासरशीच सगळं. मग तुम्हाला स्मरण करायची गरज नाही, आंदोलन करायची गरज नाही, स्थानवंदन करायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही, फक्त दर्शन होणं गरजेचं आहे. दर्शनासरशीच तुम्ही मुक्तिपथाकडे जाणार आहे. मग अशा दर्शनाची अपेक्षा कुणाला नाही आहे? वेरूळला असताना डकले आणि चांगल्या भक्तांना सुद्धा ती आशा लागली. वेरूळला आमच्या संतश्री चक्रधर महाराजांनी दत्तात्रयांची महिमा सांगायला सुरुवात केली. आणि मग समोर डकले आणि चांगले भट्ट दोघं बसलेले होते, आणि दोघांना ती आशा लागली की आपण दत्त दर्शनाला गेलो पाहिजे, दत्त भेटीला गेलो पाहिजे. आणि मग त्यांनी स्वामींना हक्क धरला, म्हणजे तिचे आम्हाला दत्त दर्शनाला जायचं. स्वामी म्हणतात की अरे बाळा, असं सोपं नाही ते, इतक्या लवकर तुम्हाला दत्तात्रयाचं दर्शन होणार नाही आहे. एकदा टाळलं, दोनदा टाळलं, यांचा हक्क चालू, आम्हाला दत्त दर्शनाला जायचं. आणि मग यांचा हट्ट जास्त पाहिला, म्हणून स्वामी म्हणतात ठीक आहे जा, काय हरकत नाही, पण आम्ही सांगतो त्या विधीनं जायचं. आपण विधीवरती बोलतो, आम्ही सांगतो ना त्या विधीनं जायचं. म्हटले सांगा, तुम्ही सांगसाल तसे चांगलं. म्हणजे गावाला जावं, एका गावाला एक काम करायचं, मोठं गाव असेल तर 25 दिवस थांबावं, 5 रात्र थांबायचं आहे, भिक्षा मागून नदीच्या तीराला नियोजन करायचं आहे, कुठेही नातेवाईकाच्या सोयऱ्या धरायच्या घरी जायचं. आणि मग तुम्ही असे करत करत जर तुम्ही सह्याद्रीच्या जवळ गेला, सह्याद्रीवरून चाललेलं आहे, त्या सह्याद्री पर्वताच्या जवळ तुम्ही जर गेला तर पहिल्या पाळीला जी भेटतील ते दत्तात्रय नसतील, दुसऱ्या पाळीला जी भेटतील तीही दत्तात्रय नसतील, ती स्वतः सांगते मी दत्तात्रय, तर ती दत्तात्रय. आणि मग तिसऱ्या पाळीला म्हणजे तिसऱ्या टेकडीवरती जी भेटतील ती दत्तात्रय प्रभू असतील, गोंधळाच्या वेशामध्ये. पण ती तो वेशही सांगून टाकला की त्या वेशामध्ये तुम्हाला दर्शन देईल. सांगितलं, आता स्वामींनी वर दिला, विधी सांगितला, निघाले. आनंद झाला यांना की आता बस आपल्या दत्तात्रयाची भेट होणार आहे, आता परत एकदा वापस येणे नाही. आपण दत्तात्रयाला भेटलो म्हणजे मुक्तीला जाणार. मग दत्तात्रयाची कथा सांगताना देवाने आरळक सांगितलं असेल, परशुराम सांगितलं असेल, अनेक ऋषी सांगितले, राजा येदू सांगितलं असेल, राणी मदरसा सांगितली असेल, पुढे येणार त्या कथा प्रमाणे. आणि म्हणून या सर्व लोकांची नावं सांगितली असतील, आणि म्हणून त्यांच्यासारखंही मनातल्या मनात मनमाड द्यायचं चालू आहे की आता आपल्याला परत वापस येणे नाही. चांगल्याबद्दल टकली लोकांचा प्रवास चालू झाला. अगदी 5 ते 6 दिवसापर्यंत चांगला प्रवास झाला. आणि प्रवास करत करत नेमके एका गावाच्या जवळ आले, बाजार भेटलेला. आणि त्या गावाच्या पुढच्या गावाला नेमकं टकल्याची मुलगी दिली. आणि मग टकल्याला आठवलं, त्या आपण दत्तगडाकडे चाललेलो, सह्याद्रीकडे चाललेलो, आता आपल्याला वापस येणे नाही. आणि मग नातूची भेट कधी होईल? प्रपंचात सगळ्यात मोठी अपेक्षा कोणाची? नातूची. कारण मुद्दल तर घरातच आहे, पोरगा घरातच आहे, व्याजावर जास्त जोर असतो माणसाचा. नातू म्हणजे त्यात प्रपंचच व्याज आहे. आणि मग आपल्याला ती आशा सुटली की आपल्या नातूची भेट दिली. पण मला काही देवाची आज्ञा आठवली नाही. देवाने सांगितलं की कुठेही सोयऱ्या धरायच्या घरी जायचं नाही आहे, नातेसंबंधाच्या घरी जायचं नाही आहे. मग कसं करावं? मग दोघं मनातल्या मनात विचार करायला लागले. त्यांनी चांगल्यावर आपली इच्छा करून दाखवली. मग चांगल्यावर त्यांना सुंदर अशी युक्ती सांगितली. म्हटले बाबा एक काम करा, खूपच तुमची इच्छा आहे ना, आता हा बाजार भरलेला आहे, इथनं काहीतरी खाजं घ्या, आपण गावावरून जाणार आहोत, कुणाच्या तरी हातात द्या, ती घरापर्यंत पोहोचून देतील, तुमचा निरोपही पोहोचून जाईल आणि तुमचं त्यांच्याबद्दलचं प्रेमही पोहोचेल. आपल्याला गावात जायचं काम नाही. ठरवलं, खाजं घेतलं, गेली. आणि त्या गावाच्या वेशीजवळ गेल्यावर रामबाबा भेटला. त्याला सांगितलं म्हणजे ते आमच्या गल्लीमध्ये ते आमचे राहतात ना, त्यांना माझी मुलगी दिलेली आहे, तिच्याप्रती एवढं हे दिलेलं जे खाऊ आहे हा पोचवा, माझ्या नातूला पोचून देईल. ते म्हणजे बाबा ते इथपर्यंत आम्ही वेशीपर्यंत मुलीच्या दारात जा, तिला देऊन टाका, तसंच निघून जाणार, उभ्या उभ्या गावात तुमची भेट होऊन जाईल. ढकल्यालाही खरं वाटलं, म्हणजे हे खरं आहे तुमचं म्हणून. वेशीपर्यंत तर आलो आपण, आपलं थांबायचं थोडं, ते फक्त देऊन निघून जाऊ. पोहोचली मुलीच्या घरापर्यंत. आता मुलीच्या घरावर गेल्यानंतर मुलीनं ज्यावेळेस लावून पाहिलं, मुलगी पळतच आली.
आल्यानंतर बाबा इतक्या दिवसातून आले म्हणून ते रडणं पडणं भेटली बाबाला. म्हटले बाबा बसा बस, मी आत्ता घरी पायला पाणी होते. तिने पायला पाणी दिलं, मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू झाला. आणि मग आता काय सगळ्याच विधीचं आयोजन सुरू झालं. नातेवाईच्या काय घरी जाऊ नका, नातेवाईच्या काय घरी जाऊ नका. एका घरची भिक्षा करायची नाही, तिथं एकीच्या एकाच घरचं भोजन सुरू झालं. आणि मग ते सगळं झालं. आणि मग 3-4 वाजता चांगल्यावर लागले म्हणतात चला म्हटल्याला पुढच्या प्रवासाला. ते म्हणजे आता कशाला चला, आता इथंच आपण अविधीने ग्रासल्या जातो. आपल्यातली ममता, आपल्यातला मोह आपल्याला अविधीने ग्रासला. जो निश्चय ठरवला ना, त्या निश्चयावरती जर आपण असलो तर नक्की आपण दर्शनापर्यंत पोहोचणार आहोत. पोहोचू शकत नाही असं नाही, काय होऊ शकत नाही. उपाय नक्की म्हणजे ऐसे काही असेल त्या सृष्टीत कुठल्याच गोष्टीला उपाय नाही असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे, पण तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आपण आपल्या निश्चयावरती दृढ असतो. जर आपण आपला निश्चय दृढ केला तर नक्की आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. प्रसन्न वदनम देवम भुक्तिमुक्ती प्रदायकम त्वाम नमामि जगत्राता दत्तात्रेय नमस्ते. पाहतो मी दत्तात्रेय कवचात ही बोलून की आपल्याला भेटायची कुणाला आहे? प्रसन्न वदनम देवम भुक्तिमुक्ती प्रदायकम, की जो खऱ्या अर्थानं आपल्याला मुक्तीकडे नेणार आहे, भुक्तीकडे नेणार आहे. भुक्ती मुक्ती प्रदायकम, खऱ्या अर्थानं मुक्ती पथाकडे नेणारं जे प्रदायकम दान आहे ते प्रसन्न वदनम देव. असं ते प्रसन्न श्रीमुख श्री दत्तात्रेयाचं आपल्याला पाहिजे आहे. सुंदर श्री दत्तात्रेयाची जी मूर्त आहे ती आपल्याला पाहिजे आहे. आणि मग त्या मूर्तीमध्ये असलेला खऱ्या अर्थानं जो चैतन्याचा गाभा आहे तो आपल्याला आठवायचा आहे. पण ती कवी त्यानंतर सांगितलं, माझ्याकरता त्या मुखचंद्राचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाही आहे. श्री दत्तात्रेयांचं मुखचंद्र की त्यांच्या मुखाचं वर्णन करण्याकरता माझ्याजवळ शब्द नाही आहे. ही रंगवृत्ती आहे कवी प्रत्येची. खऱ्या अर्थानं रवळव्यासांची परंपरा आपण पाहिली, कारण हिराईसाच्या शिष्य असलेले हे रवळव्यास कमळावसापासून चालू झालेले, उपाध्ये कमळावसापासून चालू झालेली यांची परंपरा. मग यांच्यामध्ये रंगवृत्ती इतकी आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट ही अगदी आपल्या श्री गुरुंवर टाकून दिली. की त्या गुरुची प्रसाद ती हिरांबिका बोले, त्या हिरांबीच्या कृपेने या कथेचा मी ग्रंथ झंकार करेल. सर्व गोष्ट आपल्या गुरुवर देऊन टाकलेली आहे. ते म्हणतात की मला या श्री दत्तात्रेयाचं वर्णन करण्याकरता माझ्याजवळ शब्दच नाही आहे. आणि म्हणून ते वर्णन मी तुम्हाला कुठल्या शब्दात करू? ते श्रीमूर्ती चांपेयो कौनावर्ण सुंदर, जे जी नाव चुदार ते सगुण बोलू कैसी. ती जी मूर्त आहे ना ती कशी आहे? चांपे गौर मूर्ती. म्हणजे चाफ्याचं जसं फुल असतं त्या चाफ्याच्या फुलासारखी अशी पिवळसर असलेली, लालसर असलेली ती मूर्त आहे. गौर आहे, गोरी आहे. कौनावर्ण सुंदर, ती कुणाला सांगता येणार आहे? जे नावाची उदार ते सगुण बोलू कैसी. जे श्री दत्तात्रेयाचं नाव उदार आहे. दत्त म्हणजे देणे, अत्रे म्हणजे अत्रे म्हणून सईचा मुलगा. हे सगळी उदारता तिथं भरलेली आहे. कारण दत्तात्रेयाचं दर्शन सोपं नाही, तसं दत्तात्रेयाचं देणंही सोपं नाही आहे. ते देण्याकरता कुठे पात्रता पाहत नाही. अनार्जित दान आहे. ज्यांनी अर्जन केलं त्यांना तर देणे आहेत, पण ज्यांनी अर्जन केलेलं नाही असं अनार्जित दान दत्तात्रेयाचं. म्हणून ते काय म्हणतात की ते उदार, जे जी नावाची उदार ती सगुण बोलू कैसी. तिला आपण सगुण कसं म्हणू शकतो? ती उदार, तिच्या ठिकाणी देणं हा एवढाच भाव. आणि म्हणून दत्तात्रेयाच्या मूर्तीबद्दल मी फारसं तुम्हाला मोकळ्यापणानं सांगू शकत नाही. त्याचं कारण काय? तर जे पुराणा विरोधू षडदर्शना अवरोधू आगमान नव्हेच्या अनुवादून निगमने त्यांनी म्हटले. जे पुराणा विरोध, पुराण सुद्धा ज्यांचं वर्णन करण्याकरता विरोध की ते कोणी म्हणतं असं आहे, कोणी म्हणतं ते तसं आहे, याचा एकमेकात विरोध चालू आहे. 18 पुराणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थात परमेश्वराच्या मूर्तीचं वर्णन पूर्णत्वाने येत. म्हणजे पुराण ज्याचं असेल तो त्याचं वर्णन करतो. म्हणजे शिवाचं असेल शिवाचं वर्णन असेल, विष्णूचं असेल विष्णूचं वर्णन असेल. म्हणून पुराणाविरोधातून षडदर्शना अवरोध, जे 6 दर्शन आहेत ना, कामशास्त्र, ही जे 6 दर्शन आहे सांगितले आहे, त्या 6 दर्शनाचा सुद्धा एकमेकांमध्ये विरोध आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकत नाही. आगमा नव्हेची अनुवादून निगमे ती म्हटले. आगम निगम ज्याला म्हटलं जातं त्या आगमामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या गोष्टीचा अनुवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. निगमाने तर सरळ शब्दात सांगितलं की नेनती की तुझ्या रूपाबद्दल आम्ही सांगू शकत नाही. कारण परमेश्वराचं रूप पाहण्याकरता खऱ्या अर्थानं तेवढं दानत्व असावं. अर्जुनाला विष्णू देखील, संजय चतुर्भुज देखील, पण उद्धव कैवल्य परब्रह्म देखील. खऱ्या अर्थानं ती अधिकार असला पाहिजे. अर्जुनाला फक्त विष्णू दिसलेला, ते विष्णू पाहिल्यानंतर सुद्धा तो भयग्रस्त झाला, गलित गात्र झाला. त्याने सांगितलं देवा आवरा लवकर घे.
म्हणजे अगदी कितीतरी मुख ते सगळंच्या सगळं तोंडामध्ये चाललेलं आहे आणि असं ते भयानक रूप पाहिल्यानंतर अजून दाखवलेला आहे तो विश्वरूप पाहू. संजय जो धृतराष्ट्राला ते सगळी युद्ध कथा सांगत होता तो संजय चतुर्भुज देखील. पण उद्धव गीतेमध्ये खऱ्या अर्थात उद्धवाचं तत्व आपल्याला मिळत असतं आणि म्हणून तो उद्धव जो आहे तो कैवल्य परब्रह्म देखील. त्या उद्धवाला उद्धव सुद्धा आपण म्हणू शकत नाही कारण भगवंत सुद्धा श्री उद्धव म्हणायचे, उद्धव देव म्हणायचे. ही भक्ताची थोडी परमेश्वर जाणू शकतात. असा जो उद्धव श्री उद्धव देव होते हे कैवल्य परब्रह्म पाहतात आणि म्हणून अशा त्या देवाचं रूप पाहण्याकरता म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं ती भक्ती आपल्यामध्ये ओतप्रोत भरलेली असली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला ती मूर्ती आठवता येणार आहे. कारण ती मूर्ती कशी आहे? कनकगिरीचा गाभा सोडून वरी सूर्यप्रभा संचरणे घोटळो तरी उपमानवे. आणि म्हणून अशा रीतीने ती जी मूर्त आहे ना की ज्याच्या ठिकाणी कनकगिरीचा गाभा म्हणजे अगदी त्यांनी तिथं फुलांची स्वतःची कल्पना करून घेतलेली आहे की जे कणकेची चाफ्याची जी फुलं असतात त्या प्रत्येक फुलाचा रसगंध ओळून जणू काय त्याच्यामध्ये भरल्या गेल्या. म्हणजे असं तिथून सुगंध येतो आहे, त्याच्यातनं दिव्यताही अशी फाकते आहे. अशा प्रत्येक गोष्टीचे त्यांनी तिथं पुरावे करून घेतले आहे. परी उपमा पाकळी करीची नुखळी पाकळी श्री दत्ताची अंगांती आकळी सहजी म्हणून की जी उपमा आहे ह्या फुलांच्या पाकळीची उपमा मी त्याला देऊ पाहतो आहे पण ही सुद्धा तिथं पूर्णत्वाला बसत नाही आहे. कारण ह्या पाकळ्या सुद्धा कशा आहेत? ह्या जीर्ण होणार आहे पण ती मूर्त कशी आहे? ती कधी जीर्ण होऊ शकत नाही. अशी ती अंगकांती आहे. पाणी वरून विजूची कोटी परिसंध्या लागे कोटी पूर्णचंद्रावर मेरुटी तरी सवेची ना. म्हणून दत्ताची चंद्रांग कांती उपमा नाही ते जगती जीवन चक्रानी ती मोहांधकारा ठाव नाही. म्हणून श्री दत्तात्रयाची जी मूर्त आहे ना ती खऱ्या अर्थाला कशी आहे म्हटले? म्हणून दत्ताची चंद्रांग कांती उपमा नाही ते जगती जीवन चक्रानी ती मोहांधकारा ठाव नाही. जीव चकोराला सुद्धा तिला नित्य तृप्ती मिळणार पण जो मोहाने जो अंधकाराने ग्रस्त आहे त्याला काही दिसणार नाही. आपलं जगणं कसं आहे? आपलं पाहणं कसं आहे? मोहाने अंधकाराने आपण ग्रसित आहोत. जो झोपला त्याला आपण जागा करू शकतो पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं त्याला जागा करता येईल का? नाही, कारण त्याने सोंग घेतलेलं आहे. तसे आपल्यामध्ये मोहाची अंधकाराची झोप आलेली आहे, ती झडपी आलेली आहे. आपण उठायलाच तयार मिळतंय आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते आहे पण मिळाल्या त्या गोष्टीचा सदुपयोग आपल्याकडे होत नाही. आणि म्हणून त्या कविरा सुद्धा काय म्हणतात? मोह अंधकारा ठाव नाही जे ईश्वाचे सार चैतन्य कमावले आलो ते कैवल्य मूर्ती सुकुमार कैसी सांगू. कौनी हवा वाग कांती निढळा गये देशी संध्या लागचून भरी तरी सुगळी गोळी चरणापटी पावली. म्हणून ती जी समाधी सुख आहे ती जी हवा आहे ती जी अंधकांती आहे त्या अंधकांतीची निळता अनघापती ती कुणालाही सांगता येत नाही. समाधी सुख आले व्यक्ती जीवा आनंद करावा म्हणून असं जे समाधी सुख आहे ती जीवाचा आनंद करण्याकरता या भूतलावर आलेलं आहे. आणि म्हणून त्या अशा त्या समाधी सुखाला खऱ्या अर्थानं त्या आनंदाला जर आपल्याला आवडायचं असेल आपल्या डोळ्यामध्ये जर घ्यायचं असेल तर ते इतकं सहजासहजी मिळणार नाही. तिये चरणा जोडे तरी लागती शक्ता तिये चरण जोडे तरी रात्रे शक्ती मिळे ते उपमेशी वगळे की काय होती. हृदय कमळाच्या शेजारी चित्ताच्या वारी प्रतिष्ठू तयासनावरी चरण शिरतात तया हृदय कृपे तयाचे नाव रूपे भावा पावरे तरी आनंदा सुखुशाली. पद्मरागाच्या वाटिका गिजी परतोने संध्या लागी तरी हे उपमा तुच्छा टांग दोयासी. आणि म्हणून त्या आता श्रीचरणा कमळापासून श्रीमूर्तीचं वर्णन करायला सुरुवात करत आहे की ते श्रीचरण कसं आहे की ज्या श्रीचरणाने ज्या तळव्याने खऱ्या अर्थाने जी तीर्थ माझ्याकरता निर्माण केलेत ना त्या तळव्याची उपमा त्या श्रीचरणाची उपमा ते सांगत आहे. दत्तात्रय कवचामध्ये सुद्धा आपण ती गोष्ट पाहतोय रक्तोत्तलपादम सर्व तीर्थ प्रकाशकम की अगदी रक्तकमळासारखी अगदी लाल बुंद असलेली ती चरणकमळ आहे. ती टंकद्वय आहे की ज्यांच्या चरणकमळाने ही तीर्थ निर्माण झालेली आहे की त्या चरणकमळाची उपमा ते म्हणतात मला कुठल्याही शब्दात देता येत नाही. आणि म्हणून असं जर कधी असलं तरी सुद्धा मी काय करतो म्हणजे पापताप हरिताय गंगे जी पापताप हरणारी गंगा आहे माझं नेमकं काय झालं म्हणजे मी त्याचं वर्णन काय करू शकत नाही ते या ओळीत ते सांगतात की पापताप हरिताय गंगे ती उताराच्या संगतीला लागली.
तसं मी वेगवेगळ्या संगतीत लागलो आणि म्हणून ती जी पापताप खाणारी गंगा आहे ती उताराच्या संगतीला लागल्यामुळे काय झालं की समुद्राला जाऊन गेली. इकडं त्या गंगेचं पाणी घेऊन लोक तीर्थ घ्यायचे, चूळ भरायचे, पण ती सागराला जाऊन भेटल्यामुळे ती खारट होऊन गेली. ती सागराला जाऊन भेटली, ती खारट झाली आणि ती खारट झाल्यामुळे तिथं कोणी चूळ ही न भरायचे, तिथं कोणी तिथं पाणी घेत नाही. तसं माझं झालं. आणि म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, आपल्याकडनं नाही काही झालं तर आपली संगत चांगली असते. म्हणून उत्तमाच्या संगती अशी जे म्हणून आपण उत्तमाच्या संगतीत जर असलो तर आपल्याला त्या मूर्तीवर्णनामध्ये त्या स्मरणामध्ये आपलं मन लावता येणार. यांनी ती उपमा देऊन टाकली त्या गंगेची की ती गंगा पाप हाणणारी गंगा आहे. ती वरती इकडे प्रत्येक जण तिथं तीर्थ घेत आहे. गंगे स्नान केल्यानंतर ते म्हणतात की सर्व पापाचं शाण होऊन जातं. म्हणून ती गंगा इथं इतकी पवित्र आहे. पण ती समुद्रात गेल्यानंतर ती पाणी कोणी अंगावर घेतं का? ते समुद्रात जाऊन कोणी आंघोळ करत नाही करत. तिथं जाऊन कोणी चुळही भरणार. आणि म्हणून असं आपण संगतीमध्ये जर कधी असतो, उत्तमाच्या पायी जर असतो तर आपल्याला तो कनकगिरीचा जो गाभा आहे की ज्याच्या ठिकाणी चाफ्याचं फूल असेल आणि ती कनेरीचं फूल असेल, या फुलाच्या ठिकाणी असलेला जो सुगंध आहे, जी प्रभा आहे, पाहतो चाफ्याचं फूल सुद्धा दिसताना कसं दिसतं, पिवळसर पांढरं फुल आहे. त्या फुलामध्ये पाहत असताना अगदी मन असं रमून जातं. त्याप्रमाणे ही अंगकांती आहे आणि त्या देवाचं असलेलं ते स्वरूप आहे की ज्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे स्वरूप आहे ना, हे स्वरूप पाहण्याकरता की स्वधर्म जरी चालविता बाळगणी तरी तारा अंतराळ्या ही सुख साम्राज्य नगरीची दैवी कीर्ती स्तंभ हिरा एका बोला बिये म्हणून टाकी श्रीदत्ताचे पाय आणि भूधराच्या अंगी वाहे वज्ररेखा. आणि म्हणून हिरांबिकाने खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या या पाषाणमुळे माणसाला माझा उद्धार होण्याकरता हिरा एका बोला बिये म्हणून टाकी श्रीदत्ताचे पाय. म्हणून तिला वाटायचं की हा आता काय सुधारणार नाही, म्हणून तिने मला फक्त टाकला असेल श्री दत्तात्रयाच्या पायावर टाकलेलं आहे. की असे ते पाय आहे की ज्या पायाजवळ गेल्यानंतर आपला तर उद्धार होणारच आहे. कारण आपण जर उत्तमाच्या संगतीत बसलो, उत्तमाच्या चरणाजवळ जरी बसलो तरी सुद्धा आपला उद्धार होणार आहे. आपल्याला पूर्ण मूर्त आठवली नाही ते चालेल, पण आपल्या तिचे पायाजवळ असतो, आपण त्याची पाय आठवले पाहिजे. आणि म्हणून मूर्तीवर्णनकार सुद्धा आपली मूर्तीवर्णनामध्ये सुद्धा ती गोष्टी होती. मूर्तीज्ञान तुमचं झालेलं आहे. मूर्तीवर्णनाचं वर्णन होत असताना सुद्धा श्रीचरणापासून चालू झालेलं आहे. श्रीचरणाच्या अंगुष्ठापासून श्रीमुखापर्यंत ते वर्णन आहे. आणि म्हणून इथं सुद्धा ते सांगतात की त्या पायाची महिमा अशी आहे म्हटले की त्या पायावर मला टाकलं आणि टाकल्यामुळं काय होत नाही, मला हे शब्द सुचायला लागले, मला हे बोलता यायला लागलं आणि त्यांच्याबद्दल जे बोलेल ते बोलत असताना जे शब्द मला सुचावे. म्हणूनच खऱ्या अर्थानं माझ्या ज्या गुरुसाने आहेत अशा ज्या हिरांबिका आहेत ती भेट घाबरली असेल, भरली असेल की हा आता जर याला बोललो नाही, याला जर मूर्त दाखवली नाही तर हा काय करेल. म्हणून त्यांनी मला दत्तात्रयाच्या पायावर टाकला असेल. श्री कमळाची योगी नाम लावो लावया चांगे आदिलक्ष्मी पाये वळगे आगमुसी तया पाद प्रसादे जोडले कमळायसे नाव झाले न सोडी काही केले कंचनोई. आणि म्हणून कमळावसाने सुद्धा त्या हिरांबिकेला त्याग देत असताना खऱ्या अर्थानं पाद घाले श्री गुरुशी अगदी ते पूर्णता जोडलेली आहे. आपण आताच्या भाषेत जर म्हटलं तर कनेक्ट आहे. श्री गुरुवरती श्रद्धा त्यांची अगदी पूर्णता भरलेली आहे. उत्तम म्हणून ते प्रत्येक ओळीमध्ये गुरुचा किंवा आपल्या त्या परमगुरूंचा आठवण केल्याशिवाय ते राहत नाही. कारण दत्तात्रयांच्या मूर्तीवर्णन जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या गुरुप्रसादाने मिळालेले हे 18 अक्षराचा महामंत्र आहे. नेहमी सांगत असतो की हा महामंत्र भेटत असताना परामानित्य घडून आपल्या श्रीगुरूंपर्यंत आला आणि श्रीगुरूपासून तर आपल्याला भेटलेला आहे आणि हा मंत्र तर आपला उद्धार करणार आहे. आणि म्हणून आपण श्रीगुरूची आठवण सुद्धा अगदी पाहतो, अगदी प्रातस्मरणीय म्हणत असतो. जे वयोवृद्ध आहेत, ध्यानवृत्त आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, प्रातस्मरणीय. म्हणजे सकाळी स्मरणाला बसण्याच्या आधी आपल्याला आपल्या श्रीगुरूची किंवा आपल्या परमगुरूची, ज्यांनी हा मार्ग मला दाखवला, ज्यांनी हा देव मला दाखवला, त्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे. इथं सुद्धा ते प्रत्येक ओळीमध्ये अगदी कमळावसांचं असेल, हिरावसांचं असेल, पुन्हा पुन्हा नाव घेण्याचं कारणही तेच असलं पाहिजे. स्वतःमध्ये ती रंगवृत्ती जागृत झाली पाहिजे की मी कोणीच नाही आहे, मला जे काही मिळणार आहे ते माझ्या श्री गुरुच्या प्रसादाने मिळणार आहे. आणि म्हणून त्या गुरुच्या ठिकाणी असलेला भाव ते या ओव्यात सांगतात की श्रीचरण कमळाची योगी नाव एकला हवया चांगे आदिलक्ष्मी पाये मोठे आता मुसी तया प्रात प्रसादी जोडले कमळाचे नाव झाले न सोडी काही केली तोय कंदवे जयाची नावे त्रासू संसार गंगा भवसू तो श्री
श्रीचरणांपासून मिळवीत असे. आणि म्हणून जया एकाची नावे आपण मागची गोष्ट पाहिलेली आहे. नमनामध्ये त्यांनी सुद्धा ती गोष्ट सांगितली होती. इथे ते सांगतात की जया एका नावाची बळे बांधीचे संसार शत्रुशी डळे तया श्री दत्ताची चरण कमळी निवडली. हे त्यांनी नमनाच्या गोष्ट सांगितलं. इथं थोडंसं वेगळं करून सांगितलं. जया एकाची नावे त्रासू संसार गेला बसू तो श्रीचरणी अंकुसू मिळवीत असे. आणि म्हणून तो जो श्रीचरण आहे तो कसा म्हणजे जया एका नामाची बळे. त्या नामामध्ये ताकद किती आहे की त्याच्या बळावरती मी हे जे संसाराचे 6 शत्रू आहेत ना, या संसाराला शत्रू किती आहेत? 6 शत्रू आहेत. पाठ आहे तुमच्याकडे. पण आपण सोडतो कधी शत्रू? काम, क्रोध, मन, मत्सर, रोग हे शत्रू आपल्याला सुटत नाही. ते आपल्याला सोडूही देत. महाराजांनी एक वेळेला केसरा व्यसना झोपेतून दिवसा उठवतो आणि दिवसा उठवल्यानंतर महाराजांच्या केसरा व्यसना म्हणतात की म्हणजे ज्या एका शत्रू तो रात्र रात्र झोपत नाही. तुम्हाला तर 14 शत्रू आहे. 6च नाही, तिने 14 शत्रू सांगितले होते. हे 6 तर आहेतच. अजून आता 6 म्हणून 14 तर 6 काढले म्हणजे शिल्लक किती राहिले? 8 आणि 6 14 म्हणजे 8 शत्रू शिल्लक राहिले. ते आता सांगतो तुम्ही शोधून आणता उद्या. तुम्ही उद्या शोधून. मी आता सांगितलं तर सोपं होऊन जायचं. ते तुम्हाला शोधायला काहीतरी अभ्यास पाहिजे. 14 शत्रू आहेत माणसाला. 14 ते म्हणजे ज्याला एक शत्रू आहे तो दिवसा झोपत नाही, रात्री झोपत नाही, तो दिवस रात्र झोपतच नाही एका शत्रूच्या भीतीने. तुम्हाला तर 14 शत्रू आहे आणि तुम्ही दिवसा झोपता. साधक कसा असला पाहिजे की मादायचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला शिकवायचे. ते माहीपट्टा नाही शिकवायचे. माहीपट्ट साधावसर महाराजांपेक्षा मोठे होते. त्यांना बोध आधी झालेला होता आणि वयाने मोठे होते, ज्ञानाने मोठे होते, तरी सुद्धा महाराजांचा माहीपट्टा ऐकायचे. आणि म्हणून महाराजांनी केसरा व्यासाला त्या स्मृतिस्थळामध्ये ती स्मृती घेऊन जाते. केसरा व्यासाला सांगितलं की तुम्हाला 14 शत्रू आहे, तुम्ही दिवसा झोपता. आणि म्हणून ते चरण आठवण्याकरता खऱ्या अर्थाला जो संसार गज आहे त्या संसाराचा जो भोगस आहे हा जर आपल्याला सोडायचा असेल तर आपल्याला दत्तात्रयाचे चरण आठवावे लागतात. ऊर्ध्वरेषा वज्रा कुशे चिन्हित श्री चरण दुजो दिसे ते सामुद्रिक पडतात ते असे पुराणादेखील. आणि म्हणून त्या श्री चरणावरती काय म्हटले? ऊर्ध्वरेषा वज्रा कुशी चिन्हित दिसे ध्वजो दिसे ते सामुद्रिक पडतात ते असे पुराणादेखा. की त्याच्यावरती ती वज्ररेषा आहे, त्याच्यावरती वज्राची खूण आहे, पद्माची खूण आहे, ध्वजाची खूण आहे, काय नाही, सर्व काही त्या चरणाच्या जवळ आहे. त्या चरणावर काय नाही जे पुराणामध्ये किंवा जे भविष्यकार असतील ते भविष्यकार सांगताना या गोष्टी सांगतात की नाही नाही तुमच्या हातावरती ध्वजाचं चिन्ह आहे, तुमचा जे होणारच आहे की नाही. तुमच्या हातावर पद्म आहे, तिथे पद्म पाहिलं जातात, शास्त्रशिकार असतात त्यांचे. तुमच्या हातावर पद्म आहे, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, ही विष्णूची अवघ सगळी तुमच्या हातावरती आहे. तुमच्यासारखा जगविजेता कोणीच नाही. हे ते सामुद्रिक शास्त्रावाले सगळे सांगत असतील. पण या सामुद्रिक शास्त्राच्या आपल्याला सगळ्या गुणा त्या कुठे आहेत म्हटले? माझ्या श्री दत्ताच्या चरणावर, त्या खालच्या चरणावरती, त्या तळव्यावरती या सर्व गोष्टी आहेत. ऊर्ध्वरेषा ध्वजांकुशे चिन्हित श्री चरण ध्वजो दिसे ते सामुद्रिक पडतात ते असे पुराणादेखा. हिराच्या टाकल्या उत्तमांग मुक्ती आणि नासाभंग गळल्या जोडली वेगात तरी हरेची पडली. आणि कुठील संगे सरे राळी पाणी उतरे मुक्ती नावेची नवरे चटी जडी म्हणे. देखा पाम्या पाय जावे सुमनाची दाटी सौरभाची नवे होती कैसी उतरावया गेली सुवर्णवडी लागली ते चुकेची गेली हिन संगे. 16 कळी पुरता पौर्णिमा चंद्र होता त्याची मध्यमा संगे सर्वता कळा गेली. ते म्हणले अहो चरणाचं तर सोडा, श्रीमुखाकडे जर मी कधी गेलो ना तर त्या श्रीमुखाला मी चंद्राची उपमा द्यायचं ठरवलं तर ती सुद्धा अपुरी पडते. का अपुरी पडते? कारण तो चंद्र कसा आहे म्हटले 16 कळी पुरता, त्याच्या पूर्ण काळा जर काही पूर्ण झाला तर तो 16 कळीचा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिसतो. पण त्याची मध्यमा संगी सर्वथा काळा गेली. पण तो 16 कळीचा चंद्र आमुषेला जर कधी गेला तर तो पूर्ण लोकल्या जातो आणि आमुषेपासून मग कुठेतरी एक काळा त्याची वाढत तो पूर्ण 16 कळीचा केव्हा होतो तर पौर्णिमेला होतो. म्हणून त्या चंद्राची उपमा सुद्धा अपुरी पडते म्हणजे त्या श्रीमुखाला देण्याकरता. चरणाच्या उपमा तर मी तुम्हाला सांगितलं की चरण कशी आहे. आता श्रीमुखाचं जर म्हणसाल तर तिथे चरणाची उपमा मी देऊ शकत नाही.
मग झाकली मायेची धावेची वेळी 17वी पावी म्हणून उभा भव्य आकाशावरी ते मध्यमाची संख्ये पोट लावली गेली तो जळकंकांगे होईची ना. चला ठीक आहे म्हटले आपण म्हणून की तो चंद्रासारखा आहे. मध्यमा संख्ये बाबा आता पौर्णिमेच्या जवळचा चंद्र माझ्या देवाच्या मुखासारखा असेल चंद्रासारखा असेल असं आपण म्हटलो तरी सुद्धा तो निकळंक म्हटल्या जात नाही. त्याच्यावरती काळे डाग आहे की नाही? चंद्रावर डाग आहे आणि म्हणून माझ्या देवाच्या चेहऱ्यावर कुठेच डाग नाही. म्हणून ती उपमाही मी त्या देवाला देऊ शकत नाही. तो चंद्रापेक्षा सुद्धा तो मुखचंद्र खऱ्या अर्थानं मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही असा तो मुखचंद्र आहे. वसन जगाची लाल राखे परी प्रमाणे रोवसिके तयाची केली किती चोखाडे किती नाम झाले ताप पाप हरिता गंगे सकलपणी आले होगे खारदा मिळणे तीर्थ जग चुळण भरीजे. ते गंगेचं उदाहरण आपण मगाशी पाहिलं की ती ताप पाप हरणारी जी गंगा आहे ती सकलपणाने म्हणजे उताराच्या नादाला ती लागली फक्त तिची संगत चुकलेली आहे आणि तिची संगत चुकल्यामुळे काय झालं खारदा मिळणे तेथे जग चुळण भरीजे. ती समुद्राला जाऊन भेटल्यामुळे लोक तिथं तिचं पाणी घेत नाही. म्हणून उत्तमाच्या पायाशी ते नावाचे पडकराईचे विश्वामाची पावीचे कीर्ती देखा. म्हणून आपण काही नाही केलं तरी आपण फक्त उत्तमाच्या पायावर असतो चांगल्याच्या संगतीत असतो पाहिजे देवाच्या पायावर असतो पाहिजे. तिथं आपण काही जरी नाही केलं आमचे स्वामी म्हणतात एकीची दशीची धरली पुढे. तुम्ही नुसते नामधारक म्हणून राहिला होता तरी सुद्धा तुमचा उद्धार आहे म्हणजे आहे. असं नका बोला आता स्मरण करायचं ते उद्यापासून बाबा मी नुसता नाम करायचं बस माझा उद्धार होणारच नाही करावं लागणार. आपण केल्याशिवाय आपण आपला उद्धार होऊ शकत नाही. 6व्या अध्यायात सुद्धा भगवंत तसंच म्हणतात उद्धरेदात मनात्मानं साधे आत्मनो आहेत मन बंधू आत्मे वळू तू तुझा उद्धार करणार. आपल्याला ती कर्म करावी लागणार. आपल्यातल्या असलेल्या अशुद्धींना आपल्यातल्या असलेल्या दोषांना आपल्याला संपावं लागणार. जर आपण ते प्रश्न मोडलेच नाही तर आपल्यामध्ये अविधी वाढत जाणार आणि अविधी तो पुरुष धर्मापासून येतो. जर आपल्याला अविधी वाढत गेल्या तर आपल्याचा धर्म कधी आशिष होऊन जाईल कधी निश्चित होऊन जाईल हे सांगता येणार नाही. कल्पतरोवटी बसिजे परी खदिरा मस्तकी न बसिजे एक सिद्ध नासे मागैची लाईन करणे बळ. आता त्यांनी पुढच्या वेळी सांगून टाकली ती गोष्ट मी आताची म्हटली तीची की तुम्ही म्हटले की नाही बाबा मी नामधारक आहे मला उद्धार होणारच आहे असं नाही म्हटलं. तळवटी बसिजे तुम्ही कल्पतरूच्या तळाखाली बसलेले आहेत. कल्पतरू नावाचा जो वृक्ष आहे जो कल्पनी गोष्ट घेऊन टाकतो त्या कल्पतरूच्या वृक्षाखाली तुम्ही बसलेले आहात. परी खदिरा मस्तकी न बसिजे. पण तुम्ही जर कधी नारळाच्या झाडाखाली बसले आणि वरून जर नारळ पडलं तर मग काय होईल आपलं. म्हणून नारळाच्या झाडाखाली बसू नका. तिथून जर नारळ डोक्यावर पडलं तर तुमचं काही शिल्लक राहणार नाही. म्हणून कल्पतरूच्या तळवटी आपण बसलो पाहिजे की जिथं आपल्याला कल्पिलं भेटणार. पण ते सिद्ध नासे माग कैसे लायचे कल्पिले फळ. तुम्ही तिथं नुसते बसून राहिले कल्पनाच नाही केली तर तुम्हाला फळ कसं भेटणार आहे. म्हणून तुम्हाला कल्पना तरी करावं लागणार आहे काय. गणेशाच्या त्या चरित्रामध्ये तो कल्पवृक्षीचं कथा आपल्या ऐकवात आहे. व्यवहारचा जो दृष्टांत आहे गणेशाचं जे चरित्र आहे की तो गणेशाचं चरित्र ज्यावेळेस स्वामींनी सांगितलं की ईश्वर प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलं पाहिजे यावरती सांगितलेला तो व्यवहारचा दृष्टांत आहे की त्यामध्ये तो जो कास्तकार आहे तो जो कारागीर आहे जो रंगारीचं काम करतो तो बाजाराला निघालेला. बाजाराला थोडा वेळ आहे म्हणून एका झाडाखाली झोपला आणि झोपल्यानंतर ते झाड नेमकं कल्पतरूचं होतं आणि झोपल्यानंतर त्याने असं वर पाहिलं आणि वर पाहिल्यानंतर त्याला सरळ अशी ती बांबू दिसायला लागली आणि मग त्याने मनात सहज कल्पना केली की अशी जर काही व्यवहार असेल तर किती चांगलं होईल. म्हणजे आपल्याला रंगकाम करण्याकरता कारण ते रंगकाम कपड्यावरती करायचे कपड्यावर केलेलं काम ते वेळूवरती वाळवावं लागायचं आणि म्हणून ते अशी सरळ वेळू जर आपल्याला भेटली अशी बांबू जर आपल्याला भेटली तर आपण किती छान होईल असं तो म्हणतात बरोबर ते 2-4 वेळ खाली उतरले आणि मग तो ते आपले 2-3 उचलले निघाला बरं झालं भेटले म्हणजे आपल्याला तो घेऊन ते निघाल्यानंतर मागणं ते वृक्ष बोलतं म्हणे. ते वृक्ष म्हणतं आगा माग मी प्रसन्न झालो. याने काय मागितलं मोडी व्यवस्थित आहे म्हणते. हे जर मोडलं तर पुन्हा व्यवस्थित. अर्थात यांनी तर पैसा मागितला असता धन मागितलं असतं तरी भेटला असतं पण याच्या मनामध्ये जी कल्पना आहे याच्या मनामध्ये जे खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीची अभिलाषा आहे तीच त्यांनी मागून घेतली. तो व्यवहारचा दृष्टांत आम्हाला स्वामी सांगितलेला आहे. तसं इथं सुद्धा
कविकार किंवा ग्रंथकार आपल्याला काय म्हणतात की कल्पतरूच्या तुम्ही तळमठी बसलेल्या आहात, पण तिथं तुम्हाला कल्पिलेलं फळ मिळवायचं असेल तर ती कल्पना सुद्धा करावी लागणार आहे. म्हणून श्रीचरणी विसावली ते तेनेची थोरावी त्रैलोकी वंदे झाली सामुद्रिके. आणि म्हणून ही जी सामुद्रिक चिन्ह मी तुम्हाला मागाशी सांगितलीत ना, हे श्रीचरणाच्या जवळ दिले म्हणून हे खऱ्या अर्थानं जगामध्ये प्रसिद्ध झाले. आणि म्हणून हे प्रसिद्धीला पावले असतील ते का, तर ते माझ्या देवाच्या चरणावर उमटले. माझ्या देवाच्या चरणावरती त्यांचा उमट झाला म्हणून ते जगामध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यांचे फळं लोकांना मिळायला लागले. ती अनगापती पादसंगी तेथे झाली पंचलिंगे आगे नासोनी सर्वांगे युवती जनाची आणि के नवर परिसा आणि योगी जनाची मानसा श्रीचरणासंगी पिटीला वसा झाली ध्येय रूपे. म्हणून असं जे माझ्या देवाचं चरण आहे की त्या चरणाचा तुम्ही जर कधी संग केला, त्या चरणाचा जर तुम्ही आठव केला तर तुमची असलेली जी अवदशा आहे, तुमची असलेली जी दशा आहे ती दशा सगळी फिटून जाऊ शकते. केव्हा तुम्ही जर फक्त माझ्या दत्ताची माझ्या देवाची तुम्ही जर चरणाला होता. तया श्रीचरणाच्या नका चंद्राची उपमा देका देता पण तसे संका थोर म्हणून. श्रीमुखाला तर मी चंद्राची उपमा देऊ शकत नाही, पण देवाच्या नखाला सुद्धा चंद्राची उपमा देऊ शकत नाही. इतकं ते सुंदर अशा माझ्या देवाचं नख आहे. तयानी कांती कळाक्ष रोगाची बाधा वरिणी कळत उजरी जनापवादा पात्र झाला. का देऊ शकत नाही मी चंद्राची उपमा, तर तयानी कांती कळाक्ष रोगाची बाधा. चंद्राला शाप भेटला होता, त्या शापामुळे त्याला कुष्ठ झाला होता आणि तो कुष्ठ झाल्यामुळं त्याला सुद्धा त्या कुष्ठरोगाची कळाक्षयाची त्याचा क्षय होण्याची बाधा लागलेली आहे. ते कुठेतरी त्यांच्या महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग तिथून पुढे कुठेतरी त्याला उशाप भेटला. आणि मग ती कथा पुराणामध्ये बाबा आमची खूप सुंदर सांगायची. आणि म्हणून वरी निकळंकू जरी जनापवादा पात्र झाला आणि म्हणून त्याला निळकळंकू जरी म्हटला तरी सुद्धा जनापवाद त्याच्या ठिकाणी आहे. चंद्रापर्यंत इंद्र झाला काळा, नारद शुक्लाचा आला कीर्तनाचा. त्या काम असलेल्या चंद्राला सुद्धा ती निकळंकित राहिलेली नाही, तोही तिथं कळंकित झालेला आहे. म्हणून त्या चंद्राची उपमा सुद्धा मी माझ्या देवाच्या नकाला देऊ शकत नाही. आधीची तुटला शैवरी ताराची निसंगे ऋषी दिसे अंगे कळाही. तिथं पुढे त्यांनी ती कथा सांगून टाकली की तो आधीच क्षय रोगाने तुटलेला होता आणि तिथं तो ताराच्या संगे त्याने तो विषय भोग घेतला आणि त्याच्यामुळे काय झालं म्हटले पुरुष दिशे अंगे कळाही. म्हणून त्याच्या अंगकांती पुरुष झाली आणि त्याच्यात ती कळाही पूर्णता निघून गेली आहे. तरी रावची थोडा कदरला भेणी महिषा मणी निघाला की बहुता कपाळावरी पाळा झाला तेने आला होय. आणि म्हणून त्या भीतीपोटी तो महिषाला म्हणजे महादेवाला शरण निघाला आणि म्हणून बहुता कपाळावरी पाळ झाला. म्हणून का होत नाही तो महादेवाच्या डोक्यावरती असा अर्धाच्या दिसतो बघ तेने आला होय. तिथं सुद्धा तो अर्धाच राहिला, पूर्ण झालेला नाही. ऐशाची उपमा केली नकीशी द्यावी जयाची कळा आणि चवी तरी असता नव्हे. आणि म्हणून अशी उपमा मी देवाच्या नखाला सुद्धा देऊ शकत नाही. पदस्थ व्हावया क्रमे शतपती धावता समे मग पाया लागणे नवे याचो आदरे देखोनी उदारा पायस्त धुरा चौदी मागितला धारा गोफा ठावी. म्हणून त्या श्रीचरणाचं वर्णन करत त्यांनी आपल्याला या ठिकाणी ह्या 90 ते 88 ओव्या फक्त या वर्णनामध्ये संपले. अजून तर मूर्ती वर्णन तर बऱ्या ओव्या बाकी. म्हणून मी पहिल्या दिवशी म्हटलं होतो की सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ असेल किंवा आमची सप्तमहाकाव्य जे असतील यामध्ये कल्पना विलास खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीच्या नंतर आलेली ग्रंथसंपदा आहे. याच्या आधी ज्ञानेश्वरी आहे काव्यपंक्तीमध्ये, पण काव्यपंक्तीमध्ये ही नंतर जरी आलेली असेल तरी सुद्धा त्यांनी आपला परधर्म सांभाळून आपला विधी सांभाळून मिळालेल्या रिकाम्या वेळामध्ये केलेले हे काव्य किती प्रतिभावंत कवी होते. व्यासांचं तर निर्मिती तुम्हाला मी काल सांगितली, नावाचे 10 ठाई केली, मूर्तिज्ञान केलं, सकळ लिपी केली. हे सगळे साहित्य संपदा यांनी रिकाम्या वेळात निर्माण केली आणि ती करत असताना स्वतःचं जीवन जोपासायचं आहे. त्यांना पुढच्या व्यवहारामध्ये ते येणार आहे की श्री दत्तात्रयाचं चरण काय गायचं आहे की कालच्या त्या नमनामध्ये आपण एक गोष्ट पाहता राहून गेलेलो होतो की सह्याद्री वर्णन याला नाव का दिलं असेल. कारण महानुभाव पंचकृष्णाची चरित्र पाहत असताना खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी त्या देवताचा वास असेल, त्या परमेश्वराचा वास असेल, त्या स्थानाचं त्या गावाचं नाव त्या चरित्रग्रंथाला आहे. आणि म्हणून सह्याद्री बरोबर श्री दत्तात्रय महाराजांचा वास आहे म्हणून या ग्रंथाला सह्याद्री वर्णन नाव दिलं. श्री प्रभू बाबांच्या चरित्राचं नाव देत असताना युद्धपूर वर्णन नाव दिलेलं आहे.
किंवा रुद्रपूर चरित्र म्हणून आपण ते आपल्याला प्रसिद्ध आहे. द्वारावती चक्रपाणी महाराजांचे चरित्र पाहत असताना द्वारावतीच्या लीळा म्हटल्या जातात, श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा पाहत असताना द्वापारीच्या लीळा म्हटल्या जातात. म्हणजे त्या स्थानाच्या नावानं ते चरित्र त्या लीळा तिथे येणार आहे. आणि ही देवाची चरित्र आपण जर काही ही देवाची चरित्र जर आपण अभ्यासली, याचं जर आपण इथे ध्यान केलं तर आपल्या जीवाच्या ठिकाणी चोखाळता येणार, आपलं जीवस्वरूप शुद्ध होणार. कारण ही जीवस्वरूप अनेक दोषांचा आळा आहे. सर्वकांनी ते सांगितलेलं आहे. भगवद्गीता इथे म्हणते की दुःखालय व शाश्वत. आज थोडासा गीतेवर भर जास्त आहे कारण गीता लिहिली नाही. आज गीतेचा जन्म झालेला आहे. वाढदिवस आपण पोरांची बरेच करत असतो, पण ग्रंथाचा वाढदिवस आहे. ज्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने जीवनाची जीवनकळा लपलेली तो भगवद्गीता महाग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाची गीता लिहिली आहे. म्हणून त्या गीतेत सुद्धा भगवंत म्हणतात की दुःखालय व शाश्वत. हे संपूर्ण दुःखाचं आलय आहे. यातनं जर मुक्त व्हायचं असेल, दोषातनं मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला देवाच्या श्रीमूर्तीचा आठव करावा लागणार आहे, त्याच्या श्रीचरणाचा आठव करावा लागणार आहे. आणि म्हणून ही मूर्तीवर्णन क्रमाक्रमानं आपण पाहणार आहोत. त्यातल्या श्रीचरणापर्यंत आपण थांबू. इथून पुढचं वर्णन आपण उद्या पाहू. आपला वेळ तिथं पूर्णत्वाला जातो आहे. म्हणून आपण वेळेच्या थांबलेलं कधी बरं, कारण तुम्ही सगळे कामाची माणसं आहात. मी काही दिवस रिकामाच होतो, पण मग तुम्ही सगळे कामाचे आहात. तुमची जी निद्रादेवी गडबड करते तिलाही त्रास होऊ नये. आणि म्हणून आपण आजचा विषय तिथं थांबू. राहिलेलं मूर्तीवर्णन आपण उद्या घेऊ. उद्या मूर्तीवर्णनासोबतच अनेक काही भक्तांच्या भेटी आपल्याला घ्यायच्या आहेत की ज्या भक्ताच्या भेटीनं खऱ्या अर्थाने त्या भक्ताचं जीवन कसं उतरल्या गेलं आणि कसे दत्तात्रेयाला भेटली भक्त कोणती कोणती आहे. सह्याद्री पर्वतावरती लीळा जर आपण पाहिल्या, स्थानं जर आपण पाहिले तर 7 ते 10 ते 11 स्थानं आपल्याला करायला मिळतात. परंतु तिथं भक्त अनेक भेटलेले आहेत. अनेक भक्तांच्या भेटी झालेल्या आहेत. श्री दत्तात्रय महाराजांचा दिनक्रम आपण पाहणार आहोत. मगाशी आपण स्मरणावरती गेलो होतो. स्मरणावरती आपला निश्चयाकडे आपण पोहोचलो होतो. पण दत्तात्रय महाराजांचा निश्चय कसा आहे? अगदी काशीचं स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पंचायतचं भोजन आणि माहूरची लीला, या 4 गोष्टी आपल्या पाठ आहेत. पण ह्या 4 गोष्टी दत्तात्रय ठरलेल्या वेळेलाच करतात. आमचं कुठलीच गोष्ट ठरलेल्या वेळेला नाही. आम्ही आज 4 वाजता उठलो तर उद्या 8 वाजता आहे की. आणि म्हणून आपण जर दत्तात्रयाचे उपासक असू तर आपण सुद्धा या गोष्टी आपल्या ठरलेल्या वेळेला जर केल्या तर नक्कीच आपण मुक्तिपथाकडे जाऊ शकतो. हा आजच्या या मूर्तीवर्णनाचा शेवट करू. शेवट तर होतच नाही खऱ्या अर्थानं, पण आजच्या दिवसाचा शेवट करून आपण उद्या करता मूर्तीवर्णन अजून ठेवू आणि उद्या मूर्तीवर्णनासोबतच काही भक्तांच्या भेटी घेऊ. आपला आजचा विषय आपण या ठिकाणी थांबू. यानंतर आरती होईल. आरती म्हणतील. आपण धन्यवाद.